राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विशेष तरतूद करण्यात आली आहे, ज्यामध्ये राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचा निधी सरकार देणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची फॉर्म घेण्यासाठी तहसील कार्यालयांबाहेर मोठी गर्दी आता पाहायला मिळते। रत्नागिरी, कणकवली, मुरुड तसेच महाड येथे महिलांची गर्दी आणि त्यामुळे यंत्रणेची झालेली तारांबळ पाहायला मिळाली। आमचे रत्नागिरीतील प्रतिनिधी किशोर मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात सेतू कार्यालयाच्या ठिकाणी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक अर्ज घेण्यासाठी दाखल झाले असून गर्दी करू नये असं आवाहन तहसीलदारांकडून आता करण्यात आलंय। 2च दिवसात जिल्हा यंत्रणा गावागावात योजनेसाठी कॅम्प घेणार असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितलं। तसेच मुरुडमध्ये राजीव नेवसेकर आणि महाडमधून संतोष घरटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुरुड आणि महाडमध्ये देखील योजनेच्या पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यासाठी मोठी उपस्थिती दाखवून महिलांनी योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।